एव्हरीवन, वेलकम बॅक टू द माय चॅनल। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर जे आहे किचन क्लिनिंग, नाईट किचन क्लिनिंग। आता जेवण वगैरे झालेले होते आणि किचनची हालत खूप जास्त बेकार होती, त्यामुळे आपण किचनची क्लिनिंग जी आहे ती स्टार्ट केलेली आहे। सो भांडे वगैरे घासणं, किचन क्लीन करणं आणि माझी लास्ट नाईट आहे ना, तब्येत पण बिघडलेली, त्यामुळे मी फुल डे जे आहे रेस्ट केला, त्यामुळे किचन थोडंसं अजूनच बेकार झालेलं होतं। सो त्यामुळे आपण पटापट जे आहे किचनची क्लिनिंग करून घेऊया। आणि त्यामध्ये माझं बाळ पण उठलं, मग ते झोपलेलं होतं, उठलं, तिला झोपी लावलं होतं, पण मग ती उठली, मग तिला घेतलं, तिला थोडंसं पॅम्पर केलं आणि परत आपल्या कामाला जी आहे सुरुवात केली। ती रडत असल्यामुळे कामाला ना थोडंसं स्टॉप करून तिला घेऊन मग शांत करावंच लागतं। आईच्या मागं असंच असतं। आणि माझं अजून एक बाळ जे आहे ते खेळत होतं। सो दोन्ही मुलं जे खेळतात, एक झोपलं की एक खेळतं, आणि मग त्यांच्या बघूनच मला काम पण घरातलं जे आहे करावं लागतं। त्यांच्या कम्फर्टनुसार मी काम करत असते घरातलं। सो भांडे पडलेले होते, मग पटापटा भांडे घासून आणि किचनची क्लिनिंग जी आहे आपल्याला करायची आहे। सो भांडे जास्त पडलेले होते, कारण की घासणं झालं नाही दिवसभर। मला सांगितलं तसं तब्येत बरी नसल्यामुळे आराम करत होते। सर बायकांचं असंच असतं, एक टाईम आराम केला की दुसऱ्या टायमाला खूप जास्त काम होऊन जातं आणि मग ते आपल्यावरती एकदम असं प्रेशर येऊन जातं। सो त्यामुळे जे आहे जेव्हाच्या तेव्हा मी काम करून घेत असते, मुलं जर खेळत असली तेव्हा, पण तब्येत बरी नसल्यामुळे मी जे आहे ती आराम करत होते। सो असं आहे किचन क्लिनिंग। तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जे आहे नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
बिफोर आफ्टर रिझल्ट बघू शकता. किचन ऑलमोस्ट क्लीन आहे. गॅस पण बघू शकता क्लीन आहे. आणि इथं तेल आहे तळलेलं. इथे मी मुलासाठी गुलाबजामुन बनवलेले ते आहे. इथे आहे मुलगी जी की आता रडती कारण की उठली आणि मी तिला खेळायला सोडलेलं पाणी पाजून. एवढे सगळे भांडे बघू शकता. एवढे भांडे मी घासून झालेले आहे. सो हेच असतं की आपण बिमार पडल्यावर कामं खूप जास्त वाढतात. तेव्हाच्या तेव्हा कामं होत नाही आणि मग नंतर सगळे कामं जे आहे ती एकखट्टी होऊन जातात. आता ही क्राईंग करते आहे. सो मला हिला घ्यायचं आहे आणि हिचं थोडंसं पॅम्परिंग करून हिला फ्रेश करून मग नंतर ती खेळेल. सो त्यानंतर मी तयार होईल. आता बरं वाटतंय तर आता स्पीड पकडावी लागणार आहे आपल्याला कामाची. चला सुरू करतो आपलं काम.